नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्राचे काही प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमधील प्रश्न आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1. भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे हे विचारण्यात आलेले आहे. हा प्रश्न CTET 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिले आहेत, आपण ऑप्शन बघू. भाषा शिक्षण हे फक्त भाषिक पाठ्यपुस्तके वाचून होते, तर यामध्ये फक्त भाषिक हे निगेटिव्ह टॅगवर्ड आलेले आहेत, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. विज्ञान आणि गणिताच्या शिक्षणासाठी भाषा शिक्षणाची गरज नसते, तर यामध्ये शिक्षणाची गरज नसते हे निगेटिव्ह टॅगवर्ड आहे, हे निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. भाषा शिक्षण अनावधानाने होते, तर यामध्ये अनावधानाने हे निगेटिव्ह टॅगवर्ड आलेले आहेत, म्हणून हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न किंवा वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो. यामध्ये पुस्तक, फलक, चित्रे, शब्दलेखन, वाचन साहित्य असे वातावरण विद्यार्थ्यांना निर्माण करून देणे. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढतो आणि भाषा आत्मसात होण्यास मदत होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न किंवा वाचन संपन्न वातावरणात वेग मिळतो. प्रश्न दुसरा. रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराची भाषिक विकासाची लक्षणे आहेत? तर आपल्याला या प्रश्नामध्ये रडणे, हुंकारणे, बडबडणे ही कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. भाषिक, पूर्वभाषिक, भावनिक, ससंदर्भ. पूर्वभाषिक अवस्था हा जन्मानंतरचा पहिला भाषा विकासाचा टप्पा आहे. यामध्ये मूलध्वनी, रडणे, हुंकारणे, कुजबुजणे यांद्वारे संवाद साधत असते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, पूर्वभाषिक. प्रश्न तिसरा. चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी रिकामी जागा हे असते. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. शैक्षणिक संच, जैविक कल, विशिष्ट दृष्टिकोनात्मक संच, संप्रेषण तत्परता. तर चॉम्स्की विषयी आपण थोडक्यात माहिती बघू. नॉम चॉम्स्की यांच्या मते माणसांकडे भाषा आत्मसात करण्याची नैसर्गिक जैविक क्षमता असते. त्यांनी LED लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस ही संकल्पना मांडली. ही नैसर्गिक यंत्रणा बालकांना भाषा शिकण्यासाठी जैविक पातळीवर तयार करते. त्यामुळे भाषा शिकणे हे केवळ अनुकरण किंवा प्रोत्साहन यावर अवलंबून नसते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, जैविक कल. प्रश्न क्रमांक 4. लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजेच रिकामी जागा. तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण, लेखनाचे उत्पादक धोरण, विश्लेषणात्मक लेखन, सर्जनशील लेखन. तर आधी आपण लेखनाच्या विविध अवस्था, टप्पे समजून घेऊ. तर लेखनाचे टप्पे: कल्पना मांडणे, मसुदा तयार करणे, पुनर्लेखन, संपादन आणि सादरीकरण. तर हे लेखनाच्या प्रक्रियेचे टप्पे आहेत. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण. प्रश्न क्रमांक 5. 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे उत्तेजन देता? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये तुम्ही 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगतात. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सांगतात. तर या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे उत्तेजन देतात हे विचारण्यात आलेले आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. विस्तृत वाचन. विस्तृत वाचन यालाच व्यापक वाचन असे सुद्धा म्हणतात. छंद म्हणून निखळ आनंदाने जे वाचन केले जाते त्यास विस्तृत वाचन असे म्हणतात. मुक्तपणे कोणताही तणाव न घेता यामध्ये वाचन केले जाते. या वाचनाला स्थळ, काळ, विषयाचे बंधन नसते. यामध्ये ज्ञान किंवा मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर मजकूर वाचला जातो.
येथे मजकुराचा गहन अभ्यास नाही, फक्त समज आणि आनंद हा उद्देश या ठिकाणी असतो. म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. न्याहाळणे तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. चाळणे चाळणे हे सुद्धा ऑप्शन चुकीचे आहे. गहन वाचन तर गहन वाचन म्हणजेच सखोल तपशीलवार वाचन होय. विद्यार्थी प्रत्येक शब्द, वाक्य, अर्थ, संदर्भ नीट समजून घेतो. प्रश्नोत्तर पद्धती हे त्याचे वैशिष्ट्य असते. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गहन वाचन. प्रश्न क्रमांक 6 भाषा म्हणजे रिकामी जागा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. कृत्रिम पद्धती तर भाषा ही कृत्रिम पद्धती नाही, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. व्याकरणीय पद्धती हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. अशी पद्धती ज्यात नियम आहेत हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. भाषा ही केवळ बोलण्याचे माध्यम नसून ती नियमबद्ध व्यवस्था आहे. भाषेमध्ये शब्दरचना, वाक्यरचना, अर्थरचना आणि ध्वनिरचना यांचे नियम असतात. हे नियम न पाळल्यास अर्थ बिघडतो, म्हणून भाषेला नियमशासित पद्धती असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नियमशासित पद्धती. प्रश्न क्रमांक 7 भारतातील शाळेतील भाषा शिक्षण हे धोरण कसे ओळखले जाते? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. बहुभाषिकता, त्रिभाषा सूत्र, अधिकृत भाषा धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. तर भारतातील शाळेतील भाषा शिक्षण हे धोरण त्रिभाषा सूत्रानुसार ओळखले जाते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 त्रिभाषा सूत्र. प्रश्न क्रमांक 8 सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. पाणिनी, स्किनर, वायगोस्की, कोहलबर्ग. तर सामाजिक आदानप्रदान हा सिद्धांत वायगोस्की यांनी मांडलेला आहे. यांनी भाषा विकास होण्यासाठी सामाजिक संवाद सर्वात महत्त्वाचा आहे हे सांगितलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9 भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. बोलण्याची फारशी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण. बोलण्याची फारशी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण हे वाक्य निगेटिव्ह वाक्य आहे, म्हणून हे ऑप्शन चुकीचे आहे. परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. मुलाला योग्य वाक्य किंवा उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे. तर हे ऑप्शनसुद्धा चुकीचे आहे. भाषा आत्मसात करताना मुलांना इतर मुलांसोबत खेळणे मदत करते. खेळताना संवाद साधला जातो. भाषा ही नैसर्गिकरित्या विकसित होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 इतर मुलांसोबत खेळणे. प्रश्न क्रमांक 10 भाषा शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही? भाषा शिकणे म्हणजे संवाद साधणे, अर्थ लावणे होय. भाषांतर हा भाषा शिकण्यासाठी आवश्यक घटक नाही, तर भाषा शिकण्यासाठी अभिप्रेरण, आत्मविश्वास, शिकण्याकडे असणारा कल, तर या बाबी महत्त्वाच्या असतात, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भाषांतर.